MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH महाराष्ट्रातल्या महावितरण विभागाचं नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित करणारी एक घटना जी आहे ती लातूर जिल्ह्यातल्या रामलिंग मुदगडमध्ये घडलेली आहे। निलंगा तालुक्यातलं हे रामलिंग मुदगड आहे। इथल्या 200 पेक्षा जास्त गावकऱ्यांना अव्वाच्या सव्वा बिलं महावितरणनं दिलेले आहेत। कोणाला 1.5 लाखाचं बिल आहे, कोणाला 40,000चं आहे, कोणाला 50,000चं आहे। रेग्युलर बिलं भरत असताना देखील या महिन्यामध्ये लाखो आणि हजारोंची बिलं आल्यामुळं गावकऱ्यांचा मनस्ताप जो आहे तो वाढलेला आहे आणि त्यामुळं गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन देखील कासारशिरसीच्या महावितरण कार्यालयामध्ये केलेलं होतं। महावितरणचे अधिकारी जे आहेत ते सक्षमपणे अधिकृत काही उत्तर द्यायला तयार नाहीत आणि त्यामुळं गावकरी जे आहेत ते संतप्त झालेत आणि आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत। मला सांगा, गावामध्ये काय प्रकार सुरू म्हणजे झालेला आहे महावितरणचा? रेग्युलर बिलं भरत असतानाही घरचे जे मीटर आहेत त्याचे किती बिलं आलेले? गावामध्ये मुळात लाईट तर राहतच नाही। तर दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक रेग्युलरमध्ये भरतात अशा लोकांना ह्या महिन्यामध्ये 200, पुढच्या महिन्यामध्ये 2,000, कुणाला 5,000 अशा पद्धतीची वाढीव बिलं आतापर्यंत आलेली आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कासारशिरसीचे इंजिनियर जे लदाफ साहेब आहेत, ह्या लदाफ साहेबांनी आमच्या रामलिंग मुदगड गावावरती म्हणजे जे दुकानं आहेत, जे गोरगरीब दुकान व्यवसाय करून खातात त्या नागरिकांचा तिथं जायचं, त्यांच्या दुकानावरती बघितले आणि पाहणी करून त्यांनी एकेकाला 1.5 लाख 2-2 लाख अशा पद्धतीचे बिलं दिलेले आहेत। आणि घरगुती बिलंसुद्धा 1,52,000, कुणाला 40,000, कुणाला 30,000 अशा पद्धतीचे बिलं या ठिकाणी नागरिकांना लावण्यात आलेली आहेत। आता आपल्यासोबत एक काका आहेत, त्यांना जवळपास 1,52,000 रुपयांचं बिल आलेलं आहे। गेल्या महिन्यात बिल भरलं होतं का? हा भरलं होतं हां, आणि त्याला वाढीव दिले। कसं आलं 1,52,000चं? कसं आलं की त्यावरच माहिती। काय करता तुम्ही? शेती किती एकर शेती आहे? 2-3 एकर आहे। तुम्ही खूप श्रीमंत दिसता, महावितरणनं तुम्हाला 1.5 लाखाचं बिल दिलंय। श्रीमंत असल्यावर कशाला आला असतो इथं, भरला असतो। म्हणजे 1.5 लाखाची उधारी तुमची महावितरणकडे आहे, एवढे श्रीमंत आहात तुम्ही? नाही काय चोरी वगैरे केली काय? चोरी लई चोर येत सापडत्या का? काही इतरही नागरिक आपल्यासोबत आहेत ज्यांना म्हणजे अधिक बिलं आलेले आहेत। गावामध्ये ही सगळ्याच म्हणजे तालुक्यातल्या म्हणा किंवा जिल्ह्यातलं एकमेव असं गाव आहे ज्या गावामध्ये 200 पेक्षा जास्त लोकांना ही स्थिती झाली आहे। हे आत्तापर्यंत कधीही घडलेलं नाही, पण जेव्हापासून हे लताप साहेब आलेले आहेत तेव्हापासून हे प्रकार चालू आहे। डायरेक्ट घरावर येणे, गोरगरिबाला दाब देणे, बिलं भरणं गेलं तर त्याचं ऐकून घ्यायचं नाही आणि ते त्यांच्याकडे गेले काही लोक, गरीब लोक, सरपंच उपसरपंच शिवांना पसावणी सगळे गेल्यानंतर त्यांना म्हणले तुम्हाला जे करू शकता तुम्ही ते करा, माझा काहीच फरक पडणार नाही। पण त्यांचं कर्तव्य काय? ते जनतेचे एक सेवक आहेत, तर ते बिलाची तपासणी करणे, फेरबदल करून देणे हे त्यांचं कर्तव्य आहे। तर अशा प्रकारे दामदमटीशिवाय दुसरं काही नाही। शासनाला एक विनंती आहे, खरोखर या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष त्याची पाहणी करून, बिलाची पाहणी करून न्याय मिळावा। नाहीतर हे चोर, हे रामलिंग मुदगड हे देशामध्ये हरिश्चंद्र बिराजदार या नावामुळं प्रसिद्ध आहे, पैलवान होते। तर आमच्या चोराचं कलंक लावलेलं आहे, ते पुसण्याचं काम शासनानं करावं। हे नाहीतर आम्ही धरणे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आपण जर पाहिलं तर पहिल्यांदाच म्हणजे या ग्राहकांच्या वीज बिलावर वीज चोरी दंड असा उल्लेख करण्यात आलेला आहे। म्हणजे ह्या गावातले जे काय वेगवेगळे ग्राहक आहेत त्यांच्या बिलावर चोरी अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला आहे। काही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी काही चोरी पकडली होती का? तशी काही कारवाई झालेली आहे का? आणि थेट तुमच्या बिलावर चोरीचा दंड म्हणून उल्लेख करण्यात आला? नाही, काहीच नाही। 2 मीटर आहेत आमच्या घरात, 1 मीटर दुकानला बसवलेलं आहे, एक घरला बसवलेलं आहे। ते म्हणतात तुमचं अर्थ नाही, शीच नाही। मग ते आम्हाला काय माहिती, त्यांचं काम आहे ना ते। मग तरी पण तसं म्हणलं तर तुम्ही हे करावं लागलं का नाही, कंप्लेंट द्यावं लागलं का नाही हे बोला। मग तुमचं काम आहे की नाही साहेबाचं? म्हणजे रेग्युलर बिलं भरता तुम्ही आणि कारवाई कसलीच नाही, तरी पण अचानकच येऊन हे डायरेक्ट येऊन हे दंड दिले। रेग्युलर बिल तर आलेच, आता 1510 रुपये बिल आले त्या मीटरचं आणि दुसऱ्या मीटरचं 630 रुपये आले रेग्युलर बिल, आणि हे 43,000 रुपये। म्हणजे रेग्युलर बिल देऊन देखील हे बिल देण्यात आले 43,000 रुपये। बघा, रेग्युलर तर बिलं देण्यात आलेलीच आहेत, चोरी काय पकडण्यात आलेली नाही किंवा तसा कुठं गावामध्ये प्रकार घडलेला नाही, तशी कारवाई नाही, आणि तरी देखील अशा प्रकारचा दंड वसूल करण्यात आलेला। काय म्हणणं आहे तुमचं? मला रेग्युलर सर 500-600 रुपये घरातले बिल येतं। ह्या बारीत मला 12,000 रुपये बिल आलेलं आहे। रेग्युलर घरातलं बिल, दुकान नाही, काय नाही, घरगुती बिल, 3 बल्ब आहे, 1 फ्रीज, 1 फॅन आहे फक्त, बाकी काय नाही। 12,000 रुपये बिल आले 1 महिन्याचं।
हा जो कारभार आहे याकडे लक्ष द्यावं महावितरणनं आणि तातडीनं या गावकऱ्यांची जी आहे ती सोडवणूक करावी. बिलं जी आहेत ती योग्य पद्धतीनं द्यावीत अशा प्रकारची मागणी गावकऱ्यांची आहे. लाखो किंवा हजारोच्या प्रमाणामध्ये जी आलेली अधिकृत अतिरिक्त बिलं आहेत ती गावकरी भरण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत, उलटं आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये हे गावकरी दिसत आहेत. त्यामुळं महावितरणचं जे काय प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी याकडे तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.